नमस्कार. आज आपण एका जरा वेगळा पण महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. नमस्कार. आपल्याकडे एक फाईल आहे डब्लिन दिवाळीचे मुहूर्त .pdf नावाची. हो. यात काय आहे तर आयर्लंडमधलं डब्लिन शहर आहे ना, तिथे 2025 साली दिवाळी साजरी करण्यासाठी पूजेचे मुहूर्त आणि काय काय विधी करायचे याची एकदम डिटेल माहिती दिली आहे. अच्छा. आणि ही सगळी माहिती द्रिक पंचांगवर आधारित आहे. आणि विशेष म्हणजे ती डब्लिनच्या लोकल वेळेनुसार दिली आहे, म्हणजे UTC+1, डे लाईट सेव्हिंग वगैरे लक्षात घेऊन. हो, हे महत्वाचं आहे. तर आज आपण जरा हे समजून घेऊया की डब्लिनमध्ये दिवाळी साजरी करायची असेल तर योग्य मुहूर्त कोणते आणि पूजा कशी करायची, काय काय महत्वाचं आहे यात ते बघूया का? नक्कीच. दिवाळीसारख्या सणांमध्ये मुहूर्ताला किती महत्त्व असतं हे आपल्याला माहिती आहे. हो, खरंय. आणि डब्लिनसारख्या ठिकाणी म्हणजे आपल्या घरापासून इतक्या लांब असताना तिथल्या वेळेनुसार हे मुहूर्त पाळणं, आपल्या परंपरा जपणं हे खूप म्हणजे भावनिक आणि महत्वाचं होऊन जातं. अगदी. हो. आणि यातून हे पण कळेल की परंपरा कशा टिकून राहतात, कशा जुळवून घेतल्या जातात वेगवेगळ्या ठिकाणी. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया. पहिला दिवस येतोय 17 ऑक्टोबर 2025, शुक्रवार. हो. या दिवशी दोन गोष्टी आहेत, रमा एकादशी आणि वसुबारस. रमा एकादशीबद्दल काय दिलंय? रमा एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे. म्हणजे या दिवशी उपवास करण्याचं महत्त्व सांगितलंय. ओके. आणि उपवास सोडण्याची जी वेळ आहे, पारण वेळ म्हणतात त्याला, ती डब्लिन वेळेनुसार सकाळी 6:30 ते 9 या दरम्यान दिली आहे. विष्णू पूजेसाठी हा दिवस महत्वाचा. आणि त्याच दिवशी वसुबारस पण आहे. हो, वसुबारस. त्याला गोवत्स द्वादशी असंही म्हणतात. या दिवशी गायी आणि वासराची पूजा केली जाते. आपल्या संस्कृतीत गायीला पवित्र मानतात ना? अगदी. तर धनधान्य आणि समृद्धीसाठी ही पूजा करतात. याचा मुहूर्त संध्याकाळचा आहे, साधारण 6 नंतरचा, म्हणजे प्रदोष काळातला. प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतरचे पहिले काही तास. आणि हो, घरात स्वच्छता ठेवणं, विशेषतः पूजास्थानी, हे महत्वाचं सांगितलंय. पूजेची पद्धत पण दिली असेल ना? हो, दिलीये. शक्य असेल तर गाय आणि वासराला स्नान घालून हळद कुंकू लावणं, फुलं वाहणं, त्यांना काहीतरी खायला घालणं, गव्हाचं पीठ, गूळ किंवा चारा. आणि मग तुपाचा दिवा लावून मंत्र म्हणायला सांगितलं आहे. ओम सुर्भ्यये नमः किंवा ओम गौमातये नमः. पण एक मिनिट, डब्लिनमध्ये गाय वासरू कसं शक्य आहे? बरोबर, हाच मुद्दा आहे. तिथे एक प्रॅक्टिकल सूचना दिली आहे. काय? की डब्लिनसारख्या ठिकाणी जर प्रत्यक्ष गाय उपलब्ध नसेल तर तिची मूर्ती किंवा फोटो वापरून पूजा केली तरी चालते. अच्छा. हे परदेशात राहणाऱ्यांसाठी खरंच महत्वाचं आहे. यातून काय दिसतं की परंपरेचं मूळ तत्व जपायचंय, म्हणजे ती कृतज्ञतेची आणि पावित्र्याची भावना. जरी साधनं बदलली तरी चालतील. हो ना, हे महत्वाचं आहे खरं. आता वसुबारसानंतर येतो शनिवार 18 ऑक्टोबर, धनत्रयोदशी. हो, धनत्रयोदशी हा दिवाळीच्या मुख्य पर्वाचा आरंभच म्हणायला हवा. या दिवशी काय काय असतं? या दिवशी आरोग्याची देवता धन्वंतरी, मृत्यूची देवता यम आणि संपत्तीची देवता कुबेर या तिघांची पूजा केली जाते. आणि खरेदी पण करतात ना या दिवशी, सोनं, भांडी वगैरे? अगदी. नवीन वस्तू खरेदीसाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो, विशेषतः सोनं, चांदी किंवा घरातली भांडी. पूजेचे काही खास विधी आहेत का यात? हो, 2 मुख्य विधी सांगितले आहेत. पहिला म्हणजे धन्वंतरी पूजा. ओके. उत्तम आरोग्यासाठी ही पूजा करतात. याचा मुहूर्त पण दिलाय दुपारी 1 ते 3च्या दरम्यान, आणि तो पण स्थिर लग्नावर. स्थिर लग्न म्हणजे काय? स्थिर लग्न म्हणजे वृषभ, सिंह, वृश्चिक किंवा कुंभ राशीचा उदयकाळ. असं मानतात की या मुहूर्तावर केलेल्या शुभ कार्यांमध्ये स्थिरता येते. अच्छा. पूजेमध्ये धन्वंतरीची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवून हळद, कुंकू, फुलं, तांदूळ अर्पण करायचे. तुपाचा दिवा, उदबत्ती लावून ओम धन्वंतरे नमः हा मंत्र 108 वेळा म्हणायचा. ठीक आहे. आणि दुसरा विधी कोणता? दुसरा आहे यमदीपदान. हा संध्याकाळी करायचा आहे 6 नंतर. यमदीपदान? हो, म्हणजे घराच्या मुख्य दाराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून तेलाचा दिवा लावायचा आणि ओम यमाय नमः म्हणायचं. यामागे एक खास कारण आहे बरं का. काय कारण आहे? आपल्या परंपरेत कसं दक्षिण दिशा यमाची मानली जाते, मृत्यूच्या देवतेची. हो. त्यामुळे सहसा त्या दिशेला दिवा लावणं अशुभ मानतात.
पण धनत्रयोदशीच्या दिवशी मुद्दाम दक्षिणेला दिवा लावतात. कशासाठी? अकाली मृत्यू आणि अपघातांपासून संरक्षण मिळावं या प्रार्थनेसह हा एकमेव दिवस आहे जेव्हा असं केलं जातं. अरे वा, ही माहिती खरंच विशेष आहे. आणि खरेदीसाठी शुभ वेळ? ती सकाळी 10 ते दुपारी 12 अशी दिली आहे. म्हणजे प्रत्येक दिवसामागे काहीतरी वेगळं कारण, वेगळी कथा आहे. हो. आता धनत्रयोदशीनंतर रविवार 19 ऑक्टोबरला काही मुख्य विधी दिसत नाहीयेत. मग थेट सोमवार 20 ऑक्टोबर. हो, 20 ऑक्टोबरला आहे नरक चतुर्दशी आणि अभ्यंग स्नान. नरक चतुर्दशी. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला तो दिवस ना? अगदी बरोबर. वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक. म्हणून या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करण्याचं महत्त्व आहे. अभ्यंग स्नानाचा मुहूर्त आणि पद्धत काय सांगितली आहे? मुहूर्त एकदम पहाटेचा आहे, 4:30 ते 6, म्हणजे सूर्योदयाच्या आधी. ओके. तेल आणि सुगंधी उटणा लावून स्नान करायचं आणि मग स्वच्छ कपडे घालायचे. असं म्हणतात की या स्नानाने शरीराची शुद्धी होते, नकारात्मकता दूर होते. आणि या दिवशी अजून काही पूजा वगैरे? हो, काही ठिकाणी काली मातेची पूजा पण करतात. काली माता म्हणजे शक्तीचं रूप आहे, जी नकारात्मक शक्तींचा नाश करते असं मानतात. त्याचा मुहूर्त? त्याचा मुहूर्त संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान दिला आहे. निशित काळात, म्हणजे मध्यरात्रीच्या सुमारास असतो तसा नाहीये हा, संध्याकाळचाच आहे. कालीमातेच्या मूर्ती किंवा चित्राची पूजा, लाल फुलं, हळद, कुंकू, तांदूळ अर्पण करून तुपाचा दिवा, उदबत्ती आणि ओम क्रीम कालिकाये नमः हा मंत्र 108 वेळा जपायला सांगितला आहे. इथे दिव्यांबद्दल काही सूचना आहे का? जशी यमदीपदानासाठी होती? टाळायचं. अच्छा, ती यमाची दिशा म्हणून. हो, ते आपण धनत्रयोदशीच्या वेळी पाहिलं. नरक चतुर्दशीचा भर आहे शुद्धीकरण आणि वाईटाचा नाश यावर. ठीक आहे. आता येतो दिवाळीचा सर्वात महत्वाचा दिवस, मंगळवार 21 ऑक्टोबर, लक्ष्मी कुबेर पूजन. अगदी बरोबर. हा दिवाळीचा मुख्य दिवस. या दिवशी संपत्ती, समृद्धी आणि ऐश्वर्याची देवी लक्ष्मी आणि धनाचे भांडारी मानले जाणारे कुबेर यांची पूजा. लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त काय आहे? मुहूर्त संध्याकाळी 6:30 ते 8च्या दरम्यान दिला आहे, प्रदोष काळात. आणि परत विशेषतः स्थिर लग्नावर. हो, ते स्थिरतेसाठी. हो, म्हणजे लक्ष्मी घरात स्थिर वास करते, घरात आलेली समृद्धी टिकून राहते अशी श्रद्धा आहे. पूजेची तयारी आणि विधी कसे सांगितले आहेत? पूजास्थान स्वच्छ करायचं, सुंदर रांगोळी काढायला सांगितली आहे. लक्ष्मी आणि गणपती विघ्नहर्ता म्हणून पूजेच्या सुरुवातीला यांची मूर्ती किंवा फोटो मांडायचा. हां. देवीला कमळाची फुलं प्रिय आहेत ती वाहायची. हळद, कुंकू, अक्षता म्हणजे तांदूळ आणि नैवेद्य म्हणून खडीसाखर किंवा दुसरी मिठाई अर्पण करायची. 4 वातींचा तुपाचा दिवा लावायचा आणि उदबत्ती. आणि मंत्र कोणता म्हणायचा? मुख्य मंत्र आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्म्यै नमः. हा 108 वेळा जपायला सांगितला आहे. ओके. यातून देवी लक्ष्मीला आवाहन करून कृपा आणि समृद्धीची प्रार्थना करतात. यासोबतच श्रीसूक्त किंवा कनकधारा स्तोत्र यांसारखी स्तोत्र वाचणं पण खूप शुभ मानलं जातं. अच्छा. ही स्तोत्र देवीची कृपा आकर्षित करतात असं म्हणतात. आणि कुबेर पूजेसाठी रात्री 11 नंतरची वेळ सुचवली आहे. त्यासाठी काय करायचं? कुबेराच्या मूर्ती किंवा चित्रासमोर तांदूळ, फुलं आणि शक्य असेल तर चांदीचं नाणं ठेवून ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये नमः हा मंत्र जपायचा. इथे पण तीच सूचना आहे, दक्षिणेला दिवे लावू नका. पूजास्थानावर आणि घरात स्वच्छता, पावित्र्य आणि सकारात्मक वातावरण खूप महत्वाचं आहे. लक्ष्मीपूजनाला घरभर दिवे लावतात ना, हो. ते केवळ अंधारावर प्रकाशाचा विजय नाही, तर लक्ष्मीच्या स्वागताचं प्रतीक पण आहे. अगदी. लक्ष्मीपूजनानंतर येतो बुधवार 22 ऑक्टोबर, दिवाळी पाडवा. याचं काय महत्त्व? दिवाळी पाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा प्रारंभ मानला जातो, विक्रम संवतनुसार. हो. या दिवशी बलिप्रतिपदा पूजा करतात आणि व्यापारी लोकांसाठी नवीन वर्षाच्या हिशोबाच्या वह्यांचं पूजन होतं. त्याला वहीपूजन म्हणतात. आणि हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे ना? अगदी. त्यामुळे अत्यंत शुभ दिवस. या दिवशीचे विधी काय आहेत? या दिवशी पण पहाटे अभ्यंग स्नानाचा मुहूर्त आहे, 4:30 ते 6चा. अच्छा. त्यानंतर सकाळी 9 ते 11च्या दरम्यान बलिप्रतिपदा पूजा करायची. दानशूर राजा बळीची आठवण म्हणून त्याची मूर्ती किंवा चित्र ठेवून पूजा करायची. हळद, कुंकू, फुलं, तांदूळ अर्पण करून ओम बले नमः हा मंत्र म्हणायचा. आणि व्यापाऱ्यांसाठी वहीपूजन? त्याचं खूप महत्त्व आहे. नवीन वर्षाच्या हिशोबाच्या वह्या, पेन,
शाई यांची पूजा करतात. त्यासाठी दुपारी 1 ते 3 हा शुभ चौघड्या मुहूर्त दिला आहे. शुभ चौघड्या म्हणजे दिवसातला कामांसाठी शुभ मानला जाणारा एक विशिष्ट काळ. यात लक्ष्मी, गणपती आणि सरस्वती, जी ज्ञानाची देवता आहे, यांची पूजा करून ओम श्री गणेशाय नमः आणि ओम सरस्वतीये नमः मंत्रांचा जप करायचा. म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात चांगली व्हावी यासाठी. हो, आणि व्यवसायात भरभराट व्हावी ही भावना असते. याशिवाय संध्याकाळी 5 ते 6:30 दरम्यान अन्नकूट पूजा करण्याची पण पद्धत आहे. अन्नकूट म्हणजे वेगवेगळे शिजवलेले पदार्थ देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करतात. काही ठिकाणी गोवर्धन पूजा पण करतात. श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलला होता ना, त्याची आठवण म्हणून. त्यासाठी ओम गोवर्धनाय नमः मंत्र आहे. आणि मग येतो दिवाळीचा शेवटचा दिवस, गुरुवार 23 ऑक्टोबर, यमद्वितीया किंवा भाऊबीज. हो, भाऊबीज. भाऊ बहिणीच्या नात्याचा उत्सव. या दिवशी बहीण भावाला ओवाळते. हो, त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करते. याचा शुभ मुहूर्त दिला आहे दुपारी 1 ते 3च्या दरम्यान. काय करतात यात? बहीण भावाला ओवाळून कपाळावर टिळा लावते, मिठाई खाऊ घालते. भाऊ पण बहिणीला प्रेमाने काहीतरी भेटवस्तू देतो. या दिवशी यम आणि त्याची बहीण यमुना यांची पण पूजा करतात. अशी कथा आहे की या दिवशी यम आपल्या बहिणीच्या घरी जेवायला गेला होता आणि त्याने तिला वर दिला होता. काय वर दिला होता? की जी बहीण या दिवशी भावाला ओवाळेल त्या भावाला अपमृत्यूचं भय राहणार नाही. अच्छा. म्हणून यमाच्या मूर्ती किंवा फोटोसमोर हळद, कुंकू, फुलं अर्पण करून ओम यमाय नमः आणि ओम यमुनायै नमः मंत्र म्हणतात. असं पण म्हणतात की या दिवशी भाऊ बहिणीने एकत्र जेवण करणं शुभ असतं. नात्यातलं प्रेम, जिव्हाळा वाढतो. खरंच हे सगळे दिवस आणि त्यांचे विधी किती अर्थपूर्ण आहेत. या डॉक्युमेंटमध्ये डब्लिनमध्ये राहणाऱ्यांसाठी काही खास सूचना आहेत का? जनरल टिप्स वगैरे? हो, आहेत ना. काही सामान्य पण महत्वाच्या आहेत. जसं की पूजा शांत, स्वच्छ आणि सकारात्मक वातावरणात करावी. मंत्रांचे उच्चार शुद्ध असावेत, श्रद्धेने करावेत. बरोबर. आणि एक व्यावहारिक गोष्ट म्हणजे डब्लिनमध्ये ऑक्टोबरमध्ये हवामान थंड असतं. त्यामुळे घरामध्येच पूजेसाठी उबदार आणि सोयीची जागा तयार करावी. हो, हे खरंय. आणि वेळा अचूक पाळण्यासाठी दृक पंचांगसारख्या विश्वासार्ह सोर्सचा वापर करावा किंवा स्थानिक जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्यावा, असं पण म्हटलंय. या सगळ्या वेळापत्रकाचं आणि विधींचं आपण आता बोललो, त्यावरून एक गोष्ट जाणवते की प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक विधीचं एक विशिष्ट महत्त्व आहे. म्हणजे धनत्रयोदशीला आरोग्य आणि धन, हो, नरक चतुर्दशीला शुद्धीकरण, लक्ष्मीपूजनाला समृद्धीचं आवाहन, पाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात आणि नात्यांचा उत्सव, आणि भाऊबीजेला कुटुंबातल्या बंध घट्ट करणं. अगदी. हे सगळं मिळून दिवाळीचा सण पूर्ण होतो. आणि आपण सुरुवातीला जसं म्हणालो, घरापासून दूर असताना डब्लिनसारख्या ठिकाणी या परंपरा पाळणं अजून जास्त महत्त्वाचं वाटू शकतं. नक्कीच. हे विधी फक्त धार्मिक कर्तव्य नाहीये, तर ते आपल्या संस्कृतीशी, आपल्या मुळांशी जोडून ठेवणारे एक माध्यम बनतात. आणि तिथल्या स्थानिक वेळेनुसार दिलेले हे मुहूर्त आणि पद्धती तिथल्या लोकांना त्यांची ओळख आणि परंपरा जपायला नक्कीच मदत करतील. खरंय, डब्लिनमधल्या दिवाळीच्या या वेळापत्रकामुळे आणि विधींच्या माहितीमुळे तयारी करणं खरं सोपं होईल. आणि यातून हे पण दिसतं की परंपरा जुन्या असल्या तरी त्यांचं महत्त्व कसं टिकून राहतं आणि परिस्थितीनुसार त्या कशा जुळून घेता येतात. अगदी बरोबर बोललात. घरापासून दूर असताना सुद्धा हे सगळं श्रद्धेनं केलं की आपल्या सांस्कृतिक मुळांशी असलेलं नातं अजून घट्ट होतं आणि सणांचे आशीर्वाद मिळतात. ही भावना खूप महत्वाची आहे इथे. श्रोत्यांसाठी एक विचार येतोय मनात. डब्लिनसारख्या ठिकाणी स्थानिक वेळेनुसार जुळवून घेतलेले हे तपशीलवार विधी आणि मुहूर्त आपण पाहिले. आता विचार करा की फक्त एक सण आलाय, साजरा करूया असं न करता इतक्या काळजीपूर्वक आणि विधीपूर्वक तो साजरा केला तर त्याचा अनुभव कसा बदलेल? तो अधिक वैयक्तिक, अधिक सखोल, अधिक अर्थपूर्ण होऊ शकेल का? पुढचे सण येतीलच, तेव्हा यावर विचार करायला काय हरकत आहे?